बातमी महाराष्ट्र शासनाच्या एक पीक पाहणी मोहिमेबाबत आहे। सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राइब करा आणि लाईक करा। उपयुक्त माहिती जी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। महत्त्वाचे मुद्दे। मोहिमेची सुरुवात 2026 ते 27 च्या खरीप हंगामासाठी ही पीक पाहणी मोहीम जुलै 15 पासून सुरू होत आहे। बदल। आतापर्यंत शेतकरी स्वतः ऑनलाईन पिकांची नोंदणी करत असत, परंतु आता ही जबाबदारी पीक पाहणी सहाय्यक क्रॉप सर्व्हे असिस्टंट यांच्यावर सोपवण्यात आली आहे। कार्यपद्धती। हे सहाय्यक गावपातळीवर जाऊन डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करतील। यामध्ये पिकांचे जिओ टॅगिंग आणि 2 फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे। नोंदणीसाठी सहाय्यकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या लॉगिनशी जोडला जाईल। पडताळणी। सहाय्यकांनी केलेल्या नोंदींची 100% पडताळणी करण्याची जबाबदारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। पडताळणीनंतरच ही माहिती गाव नमुना 12 मध्ये समाविष्ट केली जाईल। मानधन। सहाय्यकांना त्यांच्या कामाचा मोबदला मानधन मिळेल। निश्चित पीक सिंगल क्रॉप प्रति प्लॉट 10 रुपये, मिश्र पीक मिक्स्ड क्रॉप प्रति प्लॉट 12 रुपये। कोणाची नियुक्ती। सहाय्यक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील कर्मचारी, CSC कर्मचारी किंवा नेहरू युवा स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी सूचना। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधून आपल्या शेतातील पिकांची पीक पाहणी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे। अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा, शेअर करा।